बाळा तुझा बारका भाऊ इंटरव्ह्यूला बाहेर चाललाय, 1-2 हजार रुपये दे की त्याला. मम्मी त्याला माझ्यापासून भीक मागायला सांग. 2,000 नव्ह, त्याला 5,000 रुपये देतो. अरे तो तुझा बारका भाऊ आहे, पैसे आलं म्हणून लगेच माज करू नकोस. माझ करणार की, स्वतःच्या जोर कमवलोय मी. आता इंटरव्ह्यूला चालले 2,000 रुपये दे की. अरे तुझी लायकीच ती आहे माझ्यापाशी भीक मागायची. हे घे 5,000. आणि काय झाल्याशिवाय तू तोंड दाखवूनच मला चलित ना. होय दादा, पैसे जुळणी करावं लागलं. देतो 15 दिवसात पैसे तुमचं. देतो पैसे. 4 महिने झाला आज उद्या करायला लागलाय. पैसे केव्हा देतोस? दादा तुमचं पैसे 1 महिन्याभर देतो दादा. महिना नाही, 4 दिवसात पैसे यायला पाहिजे, नाही तर तुला माहित आहे मी कसा आहे. मम्मी धंद्यात सगळं लॉस झाले. जेवढं पैसे मिळालेलं तेवढं सगळं पैसे गेले. मम्मी कर्ज लय झाले. देणेकर सही घरला यायल्यात. काय करू काय कळना. बाळा आपल्याकडे एकच पर्याय आता, तुझ्या बारक्या भावाकडे जायला पाहिजे आपल्याला. मम्मी त्याला पहिला मी लय वाईट बोलले का मम्मी. आता पैसे बघून त्याकडे गेलो तर ते मला लय पडल. अरे तुझ्या बारक्या भावाचं मन लय मोठं आहे, चल जाऊया आपण. बर चल मम्मी. उम्या अरे दादा मम्मी, रस्ता चुकला काय? या की बसा. बरं आहे का दोघं पण? कुठलं बरं, धंद्यात सगळा लॉस झालाय. कर्जवाले सगळे दारते आल्यात. बाळा आता तूच तुझ्या मोठ्या भावाला मदत करू शकतोस बघ. मम्मी दादा तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी पैसे देतो तुम्हाला. बारका भाऊ असतो तुम्ही टेन्शन घेऊ नका. दादा तुझ्याकडे जेव्हा पैसे होतील तेव्हा तू माझी किंमत पाक कमी केलतास. तर इथून पुढे तर असं काय करू नकोस दादा. पैशावर माच करायचं नसते, लक्षात ठेव. तुझी किंमत कमी करण्यासाठी मी बोलत नव्हतो, तर तुझ्या मनात एक जिद्द पाहिजे होती पैसे कमवण्यासाठी, म्हणताना मी बोलत होतो. मला चुकी समजू नकोस रे बारक्या. दादा थांब, मी तुला पैसे आणून देतो. दादा हे घे, सगळ्यांचं देणं देऊन टाक. अजून कमी पडले तर पैसे माग, मी देतो तुला. खरंच तुझ्यासारखं भाऊ मिळायला नशीबवान पाहिजे बघ.